हळतूर ते पुसाळा दरगरवाडा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गतून हा रस्ता आहे. 7.28 कोटी 5 लक्षचा हा रस्ता आहे. अंदाजित रक्कम त्या ठिकाणी दिलेली आहे. परंतु हा रस्ता गेला कुठे हे शोधण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. हळतूर आणि पुसाळेच्या दरगरवाड्यावरती लोकांनी तक्रार केली. ही तक्रार केल्यानंतर त्यांनी सांगितलं 80 वर्षापासून आम्ही रस्त्याची वाट पाहतोय, आम्हाला रस्ता मिळालेला नाही. 2 वर्षापूर्वी या ठिकाणी बोर्ड लावण्यात आले, उद्घाटन झाली, खडी टाकली, परंतु या ठिकाणी कुठलाही रस्ता झालेला नाही. म्हणून आम्ही थेट या बोर्डाजवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी त्या गावाची माहिती घेतली, रस्त्याची माहिती घेतली. या ठिकाणी हा काम सुरू करण्याची तारीख दिलेली आहे 13/12/2023. काम संपवण्याचा कालावधी आहे तो 12/6/2025 आणि पुढं देखभाली दुरुस्तीसाठी 5 वर्ष दिलेली आहेत. हा रस्त्यामध्ये नेमकं काय झालंय? हा रस्त्याला 7.5 कोटीचं बजेट मंजूर झाल्यानंतर सरकारनं ह्या कंत्राटदार म्हणून चोप्रा ट्रेडर्स लखनौ हा मक्तेदाराचे नाव म्हणून या ठिकाणी युपीच्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिले हळतूर धनगरवाड्यावर, पुसाळ धनगरवाड्यावरचं. परंतु ह्यांना आता शासनाने पैसे किती वर्ग केलेत? रस्त्याचं पुढे काय झालं? कामाचा कालावधी संपलेला आहे. कामाचं व्हेरिफिकेशन झालं का? ह्याच्यामध्ये कोण अधिकारी ह्याच्यामध्ये आहेत? कार्यालयीन यंत्रणा, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कोल्हापूर आणि तरतूद केलेले ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून हा पैसा दिलेला आहे. परंतु जनतेचा पैसा हा रस्त्यात गेलेला नाही तर चिखलात गेलाय का याची माहिती घ्यावी लागेल. कंत्राटदार कॉन्ट्रॅक्ट घेतात, लोकप्रतिनिधी टक्केवारी घेतात, लोक वाऱ्यावर फिरतात आणि रस्ता चिखलात जातो. अशी परिस्थिती शावली तालुक्यात झालेली आहे. या बाबतीत आम्ही आता या संबंधित विभागाशी सोमवारी पाठपुरावा करणार आहोत. याच्यातून यांना किती वर्ग केलेत पैसे, किती पैसे मिळालेत आणि ह्याचं कामाचं पुढे काय झालं याचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत. परंतु आज ह्या न झालेल्या कामाचं आम्ही उद्घाटन देखील या ठिकाणी केलेलं. शावली तालुक्याचा विकास अशा पद्धतीने ह्या तालुक्यामध्ये चालू आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही शेतकरी जन आक्रोश मोर्चाची आज हळतूर ते पुसाळे धनगरवाडा याचं काम जर पूर्ण झालं नाही तर याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या धनगरवाड्या 5 धनगरवाडे आहेत. या 5 धनगरवाड्यावरती लोकांना तीव्र आंदोलन केलं जाईल. या ठिकाणी सगळी यंत्रणा बंद पाडू. परंतु चुकीच्या पद्धतीनं पैसे खाऊन जर रस्ते करत नसाल, गावामध्ये योजना सवलती लागू करत नसाल तर त्याचा आम्ही शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या वतीनं धिक्कार करतो आणि हे काम लवकरात लवकर चालू करण्यासाठी आम्ही सरकारला अल्टिमेट देतोय. जर येत्या 4 दिवसामध्ये याची पूर्ण माहिती पत्रकारांच्या माध्यमातून या तालुक्याला दिली नाही तर मात्र आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये घुसू.